ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आज एकदम एक नवीन विषय मी घेणार आहे. उपनिषदाकडे जाणारा पण उपनिषदापेक्षा वेगळा असणारा असा विषय आज घेणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की दोन महाकाव्येत भारताच्या इतिहासात घडलेली दोन महाकाव्येत. ती कोणती आहेत? रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्येत. त्या दोन महाकाव्यांपैकी जगद्गुरु वेदव्यास यांनी कोणतं महाकाव्य लिहिलं आहे? तर महाभारत. आणि हे जे महाभारत आहे या महाभारतात काय नाही आहे ते सांगा. या जगात जे जे आहे असं एक संस्कृत वाक्य आहे. या जगामध्ये जे जे आहे ते सगळं महाभारतात आहे. आणि जे महाभारतात आहे तेवढंच सगळं या जगात आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे अशी ख्याती आहे महाभारताची. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाभारतात सगळंच आहे. कर्मकांड आहेत, नंतर हे आहे उपनिषदांचा भाग आहे, म्हणजे अधूनमधून तत्त्वज्ञान आहे,
वेदशास्त्रात दिलेली कर्मकांड आहेत. शिवाय सगळ्यात मुख्य भाग म्हणजे काय आहे की मानवाचं जीवन म्हणजे खरोखरीच युद्धभूमी आहे. हे सगळी जी पात्र आहेत, चांगली वाईट पात्र, कोणी भलं करणारं, कोणी वाईट करणारं, याच्या बाहेर जीवन नाहीच आहे. सगळ्याचा सारासार विचार करून वेदव्यासांनी महाभारताची रचना केली. त्याच्यामध्ये वेदांची सत्यसुद्धा येतात, वेदांमधलं असलेलं तत्त्वज्ञान, असं अतिशय सुंदर रचना आहे त्याची. एकत्रितपणे सगळं आलेलं आहे. म्हटलं ना की जे महाभारतात आहेत ते आणि तेच फक्त या विश्वात आहे. म्हणजे विश्वातली प्रत्येक गोष्ट महाभारतात उद्धृत झालेली आहे. त्याच्यात एकूण महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. आपण महाभारताचा अभ्यास करणार नाही आहोत. हळूहळू मी विषयाकडे येते, नाही तर तुम्हाला वाटेल हे महाभारत काय घेतलं, आधीच आमचं रोज महाभारतच घडतंय आणि महाभारत कशाला अभ्यासायचं आहे. तसं नाही आहे. आपण जी भगवद्गीता अभ्यासली तीसुद्धा महाभारतातच होती. इतकी अतिशय दूरदृष्टी आहे व्यासांची. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जीवन कसं असतं, भांडण तंटा, इथपासून ते परमतत्वाच्या ज्ञानापर्यंत त्यांनी आपल्याला नेऊन सोडलेलं आहे. तर त्याच्यात अनेक आकर्षक गोष्टी आहेत. त्यापैकी भगवद्गीता तर आहेच. आपण अभ्यासली ती भगवद्गीता. वेदव्यासांनी अतिशय सुंदर रचना केली आहे त्या भगवद्गीतेची. आणि अर्जुनाचं निमित्त करून सर्वसामान्य माणसापासून ते ज्ञानी माणसापर्यंत सगळ्यांना कसं हे जीवनाचं तत्त्वज्ञान समजावून सांगता येईल हे व्यासांनी पाहिलेलं आहे. अतिशय कल्पकता आहे त्यात. त्याचप्रमाणे आपण भगवद्गीतेचा सुद्धा आत्ता अभ्यास करणार नाही आहोत, आपला झालेला आहे. तर ह्याच्यात 18 पर्व आहेत. पर्व म्हणजे काय, मोठमोठाली प्रकरणं म्हणून त्याला पर्व म्हणतात. म्हणजे बघा, एक पर्व निघून गेलं तरी ते ध्यानातून उठलेच नाही असं वगैरे म्हणतात. म्हणजे अनेक वर्ष. तसं पर्व या शब्दाला काय नाव आहे, मोठं प्रकरण, मोठमोठाली प्रकरणं आहेत महाभारतात. अशी 18 पर्व आहेत. पहिलं पर्व आदी पर्व आहे. आदी म्हणजे सुरुवात. आदी पर्व म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसापासून सगळ्या गोष्टी. ते स्वर्गरोहण पर्व. स्वर्गरोहण पर्व म्हणजे महाभारत याच्यामध्ये असलेली भगवद्गीता आणि अजून एक चॅप्टर. इथे मोक्षाची जरी साधनं सांगितली असली तरी शेवटी स्वर्गाचं महत्त्व सांगितलेलं आहे. स्वर्गरोहण, आरोहण म्हणजे चढणे, जिना चढून वर जाणे म्हणजे आरोहण करणं. तर स्वर्गाचं दार, स्वर्गाच्या दारातून वर कसं जायचं, म्हणजेच आपल्या अंगी काय काय गुण आणायला पाहिजे, असं शेवटचं पर्व आहे ते. तर त्याला आता ह्याची एक आपल्याला मजासुद्धा बघायची आहे. महाभारताबद्दल आपल्याला जर कळलं तर आपल्याला समजेल की ते किती महत्त्वाचं आहे. व्यासांनी काय केलं माहिती का, महाभारताला 59 लाख श्लोक लिहिले. जे जे सुचेल सर्वसामान्य माणूस, मग हे मग ते. मग ह्याच्यात वेदातली कर्मकांडसुद्धा आलेली आहेत. त्यामुळे काय आहे माहिती का, वेदातली कर्मकांड आहेत म्हणून सगळ्या निसर्ग देवता आणि हे ते सगळं आहे. म्हणजे महाभारतात सगळं आहे. तर त्या 60 लाख श्लोकांची त्यांनी रचना केली आहे. त्यापैकी
खगोलीय देवता ज्या आहेत, आकाशातल्या देवता, वेगवेगळ्या देवता, त्यांच्यावरती 30 लाख श्लोक लिहिलेले आहेत. म्हणजे महाभारताचा अभ्यास करायचा असेल तर पितर जे आहेत त्या पितरांची माहिती, पितरांना शांत कसं करायचं, पितर निर्माण कसे होतात, पितर नष्ट कसे होतात. पितर नष्ट म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती होते. तर ह्याच्यावर 15 लाख श्लोक लिहिलेत. देवता आणि गंधर्व, आपल्या देवदेवता आणि गंधर्व यांच्यावर 14 लाख श्लोक लिहिलेत. आणि मानवाच्या जीवनावरती 1 लाख श्लोक लिहिलेत. असे मिळून 60 लाख. आणि असं आहे की बघा, तुम्हाला माहिती आहे, कोणी कोणाला सांगितलं तर वायुदेवांनी ह्याला सांगितलं, असं आहे सगळं. म्हणजे एक गुरु आहे आणि दुसरा शिष्य आहे. या नैमिषारण्यातल्या ऋषींना वायुदेवांनी सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारले, यांनी उत्तरं दिली. तसं महाभारत कुणी कुणाला सांगितलं, व्यासांनी इथे नमूद केलं आहे. वैशंपायन ऋषी होते, त्यांनी राजा जनमेजयाला सांगितलेलं आहे महाभारत. काय झालं, राजा जनमेजयाचा यज्ञ विस्कळीत झाला होता. त्याच्यामुळे त्याला त्यावेळेस शांत करण्यासाठी जनमेजयाला त्यांनी वैशंपायन ऋषींनी महाभारत सांगितलं की हे सगळं जीवन हे असं असतं आणि तू देवदेवतांची आता काय घडतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, हे जे पांडव आलेले आहेत त्यांचं सगळं हे वनवास जो आहे, वनवास 12 वर्षाचा, कौरवांनी त्यांना हाकलून दिले राज्य त्यांचं काढून घेऊन. तर हा जो वनवास आहे तो आहे वनपर्व. हा अतिशय प्रसिद्ध भाग आहे. या वनपर्वात काय आहे की पांडव आणि द्रौपदी वनामध्ये काय काय घडतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, हे जे पांडव आलेले आहेत त्यांचं सगळं हे वनवास जो आहे, वनवास 12 वर्षाचा, कौरवांनी त्यांना हाकलून दिले राज्य त्यांचं काढून घेऊन. तर हा जो वनवास आहे तो आहे वनपर्व. हा अतिशय प्रसिद्ध भाग आहे. या वनपर्वात काय आहे की पांडव आणि द्रौपदी यांचा 12 वर्ष वनवासाचा इतिहास आहे. 12 वर्ष वनवास द्रौपदीसह हे 5 पांडव भोगतात. आणि 12व्या वर्षाच्या शेवटी ते द्वैतवनामध्ये आलेले आहेत. तर तिथे काय झालं माहिती का, 12 वर्ष ते वनात फिरत आहेत, आता ते एका द्वैतवनात आलेले आहेत. तिथे एक ब्राह्मण फिरतोय, काहीतरी शोधतोय तो, आणि तडफडून गेलाय, एकदम तळमळून गेलाय. तर काय शोधतोय, युधिष्ठिर हा धर्मराज आहे, त्यांनी विचारलं, अरे बाबा तू काय शोधतोयस. आणि धर्मराज म्हणजे काय, श्रीरामासारखंच झालं ना ते, की स्वतःला किती त्रास होऊ दे, वनवासात भलेही असू दे, पण लोकांचं भलं करायचं. शेवटी तो त्या ब्राह्मणाला विचारतो, अरे बाबा काय झालंय, तू इतका काळजीत काय शोधतोय. तर तो म्हटला, अरणीच्या काठ्या हरवल्यात. म्हणजे काय, अरणीच्या काठ्या म्हणजे काय, तर हे असते ना, यज्ञाची वेदी असते ना, विटांनी तयार केलेली, तर त्याच्यामध्ये जो अग्नी असतो ना,
तो त्या काठ्यांनी सारखा सरकवतात. त्याच्या स्पेशल काठ्या असतात त्या, आणि त्या पवित्र असतात, मंत्रांनी मंत्रून तयार केलेल्या असतात. आणि त्यांनी अलगदपणे तो अग्नीसारखा पेटता ठेवायचा असतो. काठीने ते बाजूला केलं की पण पुन्हा पुन्हा तो अग्नी पेटतो. पण त्या काळी पद्धत काय होती की म्हणजे अगदी छोट्याशा अग्निहोत्रापासून ते मोठ्या ह्याच्यापर्यंत यज्ञकुंडापर्यंत छोटे मोठे रोजच अग्नी पेटवत असत. आणि त्याशिवाय ब्राह्मणाची दिनचर्या चालू होत नसे असं पूर्वी म्हटलं जात होतं. त्याच्यामुळे त्याला अगदी चिंता लागली की मी करणार काय अरणीच्या काठ्यांशिवाय. आणि म्हणून तो इकडे तिकडे शोधू लागला. मग काय झालं म्हणे, तर हा धर्मराज आहे ना, उदार मनाचा आहे तो. त्यांनी सांगितलं की सगळ्या पांडवांना सांगितलं, हा इतका काळजीत दिसतो आहे, याच्या अरणीच्या काठ्या शोधून काढा. 4 दिशांना 4 भावंडांना सापडलं. मग काय झालं माहिती का, की त्यांना असं कोणीतरी सांगितलं. फार कमी तिकडे माणसं असतात. ते एकाने त्यांना सांगितलं, ते शोध घेऊ लागले. आणि एकाने सांगितलं त्यांना, पांडवांना, म्हणजे ते 4 भाऊ जे गेले शोधायला, की आता इथून एक हरिण पळालं आणि त्या हरणाच्या शिंगांमध्ये त्या काठ्या अडकलेल्या दिसल्या, पण ते खूप लांब पळून गेलं. मग हे पांडव त्याचा शोध घेत 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 गेले. त्यांना काही ते हरिण सापडलं नाही बरं का. आता ते हरिण सापडलं नाही. भयंकर थकले सगळे भाऊ. आणि युधिष्ठिर सुद्धा स्वतः शोधतच होता. मग शेवटी सगळे जण एका मोठ्या वटवृक्षाखाली बसले, छायेमध्ये बसले. खूप थकून गेले उन्हाने, आणि वनामध्ये केवढं ऊन असतं. तर ते तिथे बसले आणि म्हणायला लागले की काय कुठे हरिण सापडलंच नाही. अरे हरिण सापडणार कसं, चपळता एवढी असते हरणाच्या जागी. बरं ते काय झालं, त्याच्या शिंगांमध्ये काठ्या घुसल्या म्हणून ते घाबरून अजून जोरात पळायला लागलं. त्याला हे कळेना की या काठ्या निघणार कशा. गोंधळलेल्या अवस्थेत खूप दूर निघून गेलं. एक वन सोडून सुद्धा दुसऱ्या वनात गेलं असेल. इतक्या चपळ असतं हरिण. तर त्या सगळ्या पांडवांनी विचार केला की खूप थकलो आहे आपण. पण थकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तहान लागलेली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. की काही नाही, पाणी मिळालं ना जर आपल्याला, तर आपला सगळा थकवा गेला. कारण इथे सावली आहे, पण पोटातून उष्णता निर्माण झाली आहे. तेवढं जर आपल्याला गार पाणी प्यायला मिळालं तर आपला थकवा जाईल. युधिष्ठिराने काय केलं, सगळ्यात जो आपला लहान भाऊ होता नकुल, त्याला पाणी घेण्यासाठी पाठवलं की तू जरा पाणी शोधून काढ. आणि तो पाणी शोधायला गेला. पाणी शोधायला गेला तर तिथे एक त्याला सरोवर दिसलं. इतकं सुंदर, स्वच्छ, नितळ असं पाणी, शांत जागा. त्या पाण्यावरून जे गार वारं येत होतं, अतिशय त्याला बरं वाटलं. आणि कधी एकदा, म्हणजे युधिष्ठिरासाठी पाणी न्यायचंच आहे हो, पण मी स्वतः कधी एकदा पाणी पिऊन घेतो. कारण युधिष्ठिरासाठी ज्या भांड्यामध्ये पाणी न्यायचं आहे ते भांडं मग मला कसं मिळणार प्यायला, म्हणून आधी मी पिऊन घेतो आणि मग युधिष्ठिरासाठी नेतो, असा त्यांनी विचार केला. आता तो त्या सरोवराला हात लावणार, इतक्यात काय झालं, इतक्यात एक आकाशवाणी झाली.
आकाशवाणी काय झाली की बाळ तू घाई करू नकोस, हे सरोवर काय आहे, माझ्या मालकीचं आहे, त्याच्यावर माझा हक्क आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे. तर ते एक कर, मी काही तुला विरोध नाही करत, पण तू आधी प्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग तू पाणी पी. नकुलला तर इतकी तहान लागली होती की कोणीतरी काहीतरी फालतू बोलतंय, हां, नाटक करून, किंवा त्या लोकांना अशी सवय होती की कोणीतरी राक्षस मायावीपणा करतंय, किंवा कोणी पक्षाच्या रूपात येऊन एखादा राक्षस बोलतोय, असं असू शकतं वनात, तर घाबरायचं नाही आपण, अशी त्यांना सवय होती. आणि म्हणून कोण करते हे मी काही लक्ष देणार नाही, मला खूप तहान लागली आहे, माझा जीव गेला तर कोण येणार आहे, असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं त्या आवाजाकडे आणि तो पटकन पाणी प्यायला. पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होणार. पाणी प्यायल्याबरोबर तो आधी मूर्छित झाला थोड्या वेळ, पण नंतर त्याचा प्राण गेला. तो खाली पडला. मग काय झालं की त्याचा जो, असं म्हणतात म्हणजे की नकुल आणि सहदेव जुळे भाऊ होते, तर त्याचा जो जुळा भाऊ सहदेव, त्याला युधिष्ठिराने पाठवलं की हा अजून आला नाही तर तू जा आणि त्याला शोधून आण. तिथे गेल्यावर तो सहदेव आश्चर्यचकित झाला की हे काय. तर त्याला वाटलं काय, उन्हाची वेळ आहे, हा पहुडला असेल किंवा जरी भले मूर्छित झाला असेल तरी त्याला थोड्या वेळाने जाग येईल. आणि म्हणून खूप तहानलेल्या सहदेवाने सुद्धा काय केलं, पटकन तो पाणी प्यायला वाकला. तो त्या पाण्याला हात लावणार एवढ्या पूर्वी माझ्या प्रश्नांची उत्तर दे, नाही तर मला काही माहिती नाही, आणि तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तू या सरोवराचं पाणी पिऊ शकतोस, हे सरोवर माझ्या मालकीचं आहे. पण काय झालं की तो पण कळवळला की मला तर इतकी तहान लागली आणि एवढं ऊन, मी म्हणते मी काय याच्या प्रश्नांची उत्तरं देत बसतो. असंच काहीतरी त्याला भ्रम निर्माण झाला. काही नाही, कोणी इथे दिसत नाही आहे म्हणजे काहीतरी नाटक आहे कोणाचं तरी. तोही पाणी प्यायला आणि तोही तिथे निश्चित पडला, त्यालाही मृत्यू आला. युधिष्ठिराला काळजी वाटायला लागली, 2 जण आले नाहीत, अर्जुन मात्र हुशार आहे, तो शोधून काढेल. एक नकुल कुठे गेला हे सहदेवाला शोधता आलं नाही, ती 2 लहान भावंड आहेत, कमी पडला असेल विचार, म्हणून त्यांनी अर्जुनाला पाठवलं. अर्जुनाला सांगितलं या 2 जुळ्या भावांना तू शोधून आण. अर्जुन शूरवीर आहे, एका हातात तलवार, दुसऱ्या हातात धनुष्य. वनात गेला, कोण आहे इथे, माझ्या भावांवर कोणी मायावी शक्ती केलेली आहे, त्यांना कोणी पळवून लावलेलं आहे, असं सगळं त्याच्या मनात विचार आला आणि अगदी रुबाबात निघाला. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात धनुष्यबाण. त्याला काही शत्रू सापडला नाही. त्याने दिवसभर शत्रूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा त्याला तहान लागलीच. तहान लागली होती तरी त्याने आधी शत्रू शोधले इकडे तिकडे, पण कुणीही त्याला सापडलं नाही. अतिशय संतापला त्याच्या स्वभावानुसार. कारण काय, तहान लागली होती, एक तर शत्रू सापडलाच नाही,
मी इतका वणवण फिरलो, शत्रू सापडत नाही आहे. हे भाऊ गेले कुठे? आता सरोवराजवळ तो आलेला आहे, त्याचं लक्ष नाही आहे. पण तो आधी गेला कुठे माहिती आहे? सरोवराकडे गेला. आणि हात लावणार इतक्यात परत आकाशवाणी झाली की माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि मग पाण्याला हात लाव, मग मी तुला पाणी पिऊ देईन. तो चिडला. मला तहान लागलेली आणि प्रश्नांची उत्तर कुठे देत बसू मी? आणि त्याचा एक धनुर्धारी होता तो, म्हणजे जिथे बाण मारायचा तिथे न बघता सुद्धा नेम धरून तो बाण मारू शकायचा. मग काय झालं? त्याने निशाण्यावर न पाहता बाण मारला. आकाशाच्या दिशेने असे 1000 बाण मारले. वर्षाव केला बाणांचा बरं का, आकाशाच्या दिशेने. कुठून आवाज येतोय तिकडे खण 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 बाण मारत सुटला. त्याला वाटलं काय, आता या बाणांच्या तावडीत कोणताच शत्रू शिल्लक राहणार नाही. भलेही राक्षसांची माया असू दे, पण ती सुद्धा शिल्लक राहू शकणार नाही. 1000 बाण आकाशाच्या दिशेने मारले आणि त्याचा असा समज झाला की आता शत्रू मेलाय, पूर्णपणे आपण त्याच्या तावडीतनं मोकळे झालो. पाणी प्यायला इकडे त्यांनी बघितलं की अरे आपले 2 भाऊ इकडे पडलेत मूर्छित, आणि तितक्यात त्यालाही मूर्छा आली, तोही जमिनीवर पडला. 3 जणांना आता मृत्यू आलेला आहे. मग युधिष्ठिराने भीमाला सांगितलं, सगळं समजावून सांगितलं की इकडे तिकडे जरा बघ, आणि तू शक्तिमान आहेस, ताकदवान आहेस, तर अर्जुनापेक्षा तू केव्हाही हे करू शकशील. अजून हे लोक आलेले नाहीत, तर जरा संभाळून वाग आणि आपली भावंडं आपल्या ताब्यात कशी मिळतील हे बघ. कारण जास्त म्हणजे शक्ती दाखवू नकोस, तर भावंडं आधी आपली आपल्या ताब्यात आली पाहिजे, असं वगैरे त्याला सुचवून भीमाला पाठवलेलं आहे आता युधिष्ठिराने शोधण्यासाठी. भीम गेला, निघाला हातात गदाबिदा घेऊन. आणि तिथे आल्यानंतर त्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे तिथे ती मृत भावंड त्याला दिसली, 3 जणं. त्याला अतिशय संताप आला आणि तामसीच होता भीम, लगेच चिडणारा वगैरे होता. आणि त्याच्या लक्षात आलं की हे कुठल्या तरी मायावी राक्षसाचं किंवा एखाद्या मायावी पक्षाचं, म्हणजे एखाद्या राक्षसाने पक्षाचं रूप घेऊन आकाशात तो काहीतरी बरळतोय आणि तिथून आपली शक्ती, एखादा मायावी राक्षसच आपली शक्ती टाकून या आपल्या भावंडांना त्यांनी मारलेलं आहे, अशा तो संतापामध्ये होता. आणि त्याच्या एक लक्षात आलं की आता आपल्याला राक्षसी शक्तींशी युद्ध करावं लागणार आहे, त्याशिवाय आपले भाऊ काही आता आपल्याला परत मिळत नाहीत. कारण ते राक्षसांना सवय असते मायावी शक्ती दाखवण्याची, पण त्यांची ती मायावी शक्ती तोडून काढणारा कोणीतरी असेल तर ते घाबरून जातात आणि मग आपल्याला आपल्या गोष्टी परत मिळवता येतात. म्हणून भीमाने काय केलं, असा सगळा विचार केला की आपण आता युद्ध करूया, म्हणजे ह्या मायावी शक्ती नष्ट होतील आणि आपल्याला आपले भाऊ परत मिळू शकतील. पण तो म्हटला की सध्या जरा तहान लागली आहे, तेवढं पाणी पिऊ आणि मग युद्ध आरंभ करू, कारण ते एकदा युद्ध चालू झालं की बराच काळ चालेल. म्हणून तहान लागली आहे खूप, म्हणून तो पाण्याकडे वाकणार इतक्यात आकाशवाणी झाली की माझं सरोवर आहे हे, ह्याच्यावर माझा हक्क आहे आणि तू या पाण्याला हात लावू शकत नाही जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीस. मग खुशाल या तळ्यात सरोवराचं पाणी पी. मग काय झालं, भीमानेही लक्ष नाही दिलं. ते काय करायचंय ते नंतर बघू, तू एक मायावी शक्ती आहेस बोलणारा, असं मनातल्या मनात म्हणाला. आणि नंतर त्यांनी काय केलं तर
तो पण पाणी प्यायला. आता 4 भाऊ मृत्युमुखी पडलेत त्या सरोवराच्या काठावर. आता युधिष्ठिराला कळेना. अत्यंत काळजीत तो बुडून गेला आणि स्वतः निघाला. आता मी पाहतो काय झालंय ते. तो निघाला, कुठे पाणी दिसतंय का, तर तिथे सरोवराजवळ गेला. 4ही भावंड आपली मृत्युमुखी पडलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. इथे तर कोणी दिसत नाही, कशाचा शब्द नाही. म्हणजे हे कोणाचं कृत्य आहे एवढं माझ्या सगळ्या भावंडांना मारून निघून जाण्याचं? काही इथे तर काही म्हणजे त्याला आश्चर्य कसलं वाटलं माहिती का, की पायाचे ठसे दिसत नाहीत, कुणाची आयुध पडलेली दिसत नाही, रक्त दिसत नाही, काहीच नाही. मग काय आहे म्हणजे? असा तो विचार करत असतानाच तो तळ्याजवळ जाणार पाणी प्यायला. इतक्यात आकाशवाणी झाली, हे सरोवर माझं आहे, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग मी तुला पाणी पिऊ देईन. त्याच समयी काय झालं, त्याला सरळ सांगितलं, तुझे जे भाऊ इथे मृत्युमुखी पडलेले आहेत त्याला जबाबदार मीच आहे आणि मीच त्यांना मारलेलं आहे. म्हणजे भाऊ पडलेले आहेत त्या काळजीत युधिष्ठिर आहे. तर त्याला एक पक्षी बोलताना दिसला आकाशात. युधिष्ठिराला आकाशात एक पक्षी असं बोलताना दिसला. युधिष्ठिर पक्षाला म्हणाला, तुम्ही पक्षी नाहीत, तुम्ही नाटक करता आहात. माझ्या पराक्रमी भावांना पक्षी नाही नष्ट करू शकणार. एक पक्षी, माझी भावंड इतकी पराक्रमी आहेत, त्यांना कसा नष्ट करेल इतका नाजूक पक्षी? कोणती देवता आहात आपण? आपण कोणती देवता आहात की ज्यामुळे माझ्या भावाला नष्ट केलं तुम्ही? पक्षाच्या तोंडातून आवाज आला, मी यक्ष आहे, यक्ष. यक्ष म्हणजे काय? यमदेव. आणि पक्षी काही माझ्या भावांना नष्ट करू शकत नाही. तर चौकशी केली. की तुम्ही कोण आहात? तो म्हणाला, मी यक्ष आहे, यक्ष, पक्षी नाही. तुमच्या भावांनी आज्ञा मोडली म्हणून ते काय झाले, ते माझ्याकडून मारले गेलेले आहेत. आता इथं भाऊ सगळे मरून पडलेले आहेत. त्याला स्वतःला तहान लागलेली आहे. हे सगळं गेलं कुठे? म्हणजे पहिल्या भावापासून पाठवलं होतं त्यांचे तर जीव तिथे बिना पाण्याने नष्ट झालेच. पण तेव्हापासून हा वाट बघतो आहे की कधी आपल्याला प्यायला पाणी मिळेल. आणि झालं उलटच. म्हणजे ते पाणी तर प्यायला मिळालं नाही. आता सरोवर समोर दिसतंय आणि हा काही पाणी पिऊ शकत नाही आहे, कारण ते ह्यानी अडवलं आहे त्याला, यक्षाच्या आवाजाने त्याला अडवलेलं आहे. हे एक गोष्ट म्हणजे तहान एवढी लागलेली असताना. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं टेन्शन
आधी एकतर काय आहे माहिती का, राजघराण्यातलं म्हणजे त्या राजवाड्यातनं निघून वनामध्ये 12 वर्ष फिरायचं, तो सगळा त्रास सहन करून आता कुठे वनवास संपत आलेला होता, अशा काळात म्हणजे वणवण फिरायचं, त्यातनं हे नको ते एक आणि त्यातनं आता बरोबर जी 4 भावंडं होती ती सुद्धा आपल्याबरोबर नाही आहेत, नष्ट झालेली आहेत. आता मी एकटा कसा राहणार, ही सगळी काळजी, हे सगळं राहिलं बाजूला, स्वतःची तहान राहिली बाजूला, आणि असा तो धर्मराज युधिष्ठिर आता शांत चित्ताने विचार करतोय की जर मी हे ऐकलं, जर मी हे प्रश्नांची उत्तरं दिली तर एखाद वेळी माझे भाऊ मला परत मिळू शकतात, कारण हा यक्ष आहे. हां, मग तो सांगतो की सरळ सांगतो, कारण त्याला हा सांगतो की तू उत्तर दे आणि मग माझ्या सरोवराचं तू पाणी पी. पण तुझ्या भावांनी आज्ञा मोडली म्हणून त्यांची ही स्थिती झाली आहे, काय करायचं तो निर्णय तुझा आहे. मग इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा शांत होऊन युधिष्ठिर समत्व चित्ताने सांगतो, हे सरोवर तुझं आहे ना, तुझ्या मालकीचं आहे ना, जे तुझ्या मालकीचं आहे ना ते मला घेण्याची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे मला पाणी नकोच आहे सरोवराचं, ते तू अजिबात देऊ शकत नाहीस, देण्याची गरज नाही. आणि एक सांगतो, आता राहिला प्रश्न तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं, मला पाणी प्यायचं नाही आहे, तरीही मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईन. का? कारण श्रेष्ठ लोक जे असतात, सद्गुणी लोक असतात, ते काय करतात, आत्मस्तुतीचा गौरव करत नाहीत. म्हणजे मी कशाला देऊ तुझ्या प्रश्नांची उत्तरं, तू कोण समजतो स्वतःला वगैरे, असं नाही करत. ते अहंकार बाजूला ठेवतात आणि म्हणे की मला जेवढं काही ज्ञान आहे त्या ज्ञानातून तुझ्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. माझ्या ज्ञानातून मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. जे तुला प्रश्न विचारायचे आहेत ते तू मला विचार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा विषय म्हणजे आहे यक्ष प्रश्न. आता यक्ष प्रश्न हा कोणी लोक खूप इंटरेस्टिंग विषय म्हणून घेतात, खूप मजेशीर विषय म्हणून घेतात, अगदी जीवनाची छान उत्तरं एकदम योग्य शब्दात युधिष्ठिराने दिली आहेत म्हणून घेतात. पण खरं सांगायचं तर उपनिषदाच्या लेव्हलचा हा विषय आहे. कसं ते तुमच्या लक्षात येईल. हा खरं म्हणजे संपूर्ण महाभारतातला सगळ्यात गहन भाग आहे. त्याचं कारण आम्हाला गीता थोडीफार तरी समजली, तरीसुद्धा गीतेतच असं वाटलं की काही गोष्टी मग आपल्याला वेळ असेल तर ते स्पष्ट करता येतील. तर महाभारताला काय झालं आहे, महाभारतामध्ये एक तर भगवद्गीता आहेच, दुसरं म्हणजे सगळ्यात गहन भाग म्हणजे यक्ष प्रश्न. तो यक्ष म्हणजे कोण आहे, मृत्यू देवता आहे.
आणि म्हणूनच त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, म्हणून हे सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत. इकडे तहान लागलेली, तिकडे भाऊ मृत्युमुखी पडलेले. केवढा तो अरण्याचा वनवास. आणि तशा परिस्थितीत आता आपण हा वनवास संपता संपता एकटं राहिलो आहोत, तरीसुद्धा अगदी समत्व चित्तानी, बॅलन्सिंग मनानी तो युधिष्ठिर प्रश्नांची उत्तर द्यायला तयार झालेला आहे. त्याने सांगितलं, हे सरोवर तुझ्या मालकीचं आहे ना, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. तुझ्या मालकीचं कुठलंही काही घेण्याची माझी इच्छा नाही. आता दुसरी गोष्ट, तू जर प्रश्न विचारणार आहेस, खुशाल विचार, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी तुला उत्तर देतो. आणि हा भाग कसा आहे माहिती का, सगळ्यात गहन आहे. या संवादामध्ये म्हणजे यक्षाचे प्रश्न आणि युधिष्ठिराची उत्तरं ह्याच्यात अतिशय गांभीर्य, सखोलता आहे आणि अतिशय विचारपूर्वक बोललं गेलेलं आहे. गर्भित भाव आहे. आणि युधिष्ठिराचं हे जे विद्वत्तापूर्ण वागणं आहे ना, हे सगळ्यांना आकर्षित करतं. पण ते ऐकता ऐकता मात्र आपण अगदी स्वतःला विसरून जातो. आणि कसं आहे ते अतिशय आकर्षित करणारं आहे. म्हणजे एखाद्या छोट्याशा मुलाने ऐकावं, आणि एखाद्या जो सत्याचा शोध घेतोय अशा साधकांनी सुद्धा ऐकावं, तरी ते तितकंच परिणामकारक आहे. एखाद्या साधकाने जर त्याचा विचार केला तर ते शाश्वत ज्ञान सुद्धा आपल्याला सांगू शकेल. एवढा गर्भित अर्थ आहे त्याच्यात. तर म्हणजे काय आहे ते आता आपण बघणार आहोत. म्हणजे काय आहे, या संवादातून ईश्वर आणि जग या दोघांशी, म्हणजे हे विश्व आणि ह्याचा नियंता ईश्वर, यांच्याशी मानवाचं काय नातं आहे. अतिशय सूक्ष्म असा संदेश याच्यातून आपल्याला दिलेला आहे. आणि सगळी सांकेतिक भाषा आहे. म्हणजे असं तसं नाही आहे नुसते प्रश्न आहेत, इंटरेस्टिंग आहेत आणि त्याची उत्तरही छान दिली आहेत युधिष्ठिराने, एवढंच नाही आहे. त्याच्यात गर्भितार्थ खूप भरलेला आहे. संपूर्ण सरोवर हे कशाचं प्रतिनिधित्व करतं आहे, विश्वाचं प्रतिनिधित्व करतं आहे ते सरोवर. काय आहे हे विश्व जे आहे ते ईश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे, व्यापलेलं आहे. आणि ते सुरक्षित राहावं, सुरक्षित ते राहायला पाहिजे.
म्हणजे काय की हे जे सरोवर आहे हे जगाचं प्रतिनिधित्व करतं. का बरं? तर ते विश्वाची तहान भागवतं. हां, आपल्यासाठी ईश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे, ते आपली तहान भागवतं कर्मांची. सगळीकडे ईश्वर व्यापलेला आहे. हां, ते काय आहे? आपल्याला जर जगाचा आनंद घ्यायचा असेल, जगाचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला जगाचे नियम पाळावे लागतील की नाही? यक्षाने कसं सांगितलं, तुला जर या सरोवराचं पाणी प्यायचं असेल तर तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मगच या सरोवराचं पाणी पी. तसंच ईश्वराला म्हणायचं आहे की तुला जर या विश्वाचा आनंद घ्यायचा असेल तर मी सांगितलेले जे नियम आहेत विश्वासाठी ते तू पाळ. अनेक नियम आहेत, व्यष्टी समष्टी, काय विचारायला नको, दुसऱ्याला न दुखावणं, हे सगळे नियम तू पाळलेस तर तुला या विश्वातल्या गोष्टींचा भोग घेता येईल. नाहीतर तुला सगळेच कडू करून टाकतील, कडू अनुभव देतील. जगाचा जर आनंद घ्यायचा असेल तर धर्माचं पालन केलं पाहिजे, ईश्वराच्या सूचना पाळल्या पाहिजेत सगळ्या. या जगाविषयी जे नियम आहेत, पंचमहाभूतात्मक नियम, ते सगळे पाळले पाहिजेत आणि मग या जगाचा उपभोग आपल्याला घेता येतो. नाहीतर रखडगाडी होते सगळे. जे काय आपल्याला मार्गदर्शन केलं जातं ईश्वराकडून त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. जगामध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक क्रिया करताना ईश्वराची परवानगी मागितली पाहिजे. असं सगळं हे सरोवर सांगतंय. मग काय म्हणणं आहे त्यांचं? जगातून आपल्याला जे मिळतं ते मानसिकपणे म्हणजे मानसपूजा करून तरी ईश्वराला आपण अर्पण करावं. ज्याप्रमाणे इथे एवढी जरी वेळ आली आहे तरी युधिष्ठिर म्हणतो की म्हणजे त्याला हे सगळं समजतायत संकेत की हे सरोवर जे आहे तो ईश्वरच आहे, ईश्वराचा आवाज आहे. त्याला कधीच असं वाटलं नाही की मायावी शक्ती आहे, हे आहे, ते आहे, असं त्याला कधीच वाटलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी ते ओळखलेलं आहे आणि त्याला समजलेलं आहे की या विश्वाचे नियम, ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले, त्याच्यामुळे त्याच्या पायाशी राहून ते नियम पाळायला पाहिजेत आपण. आणि म्हणून तो उत्तर द्यायला तयार झालेला आहे. जे काही आपण करू ते ईश्वरालाच अर्पण करावं, त्याचं स्मरणही होतं आणि विश्वात आपल्या काय होतं, समृद्धी निर्माण होते. खरा अमृतत्वाचा मार्ग आहे हा. स्वार्थ अहंकार हे जर आड आलं ना तर बंधनात पडतो आपण.
मग आता काय झालं पुढे, त्या कथेचं काय झालं, तर युधिष्ठिरासमोर मोठी गर्जना करतो. कोण? तो आकाशवाणीचा आवाज मोठी गर्जना करतो, त्याला घाबरवून सोडतो. तो काही घाबरत नाही. प्रचंड शरीर युधिष्ठिरासमोर निर्माण होतं. अतिशय दुष्ट प्राणी, मोठे मोठे रागीट डोळे, सूर्याप्रमाणे तेजस्वीच असं त्याचा चेहरा, आणि तो आता युधिष्ठिरासमोर आलाय. आणि इतकं मोठं भीतीदायक रूप त्याच्यासमोर आणून तो म्हणतो आहे की तुझ्या भावांना वारंवार मी थांबवलं, पण पाणी पिण्याची त्यांची तीव्रता इतकी होती की त्यांना ते मृत्युमुखी पडलेत आणि मीच त्याला जबाबदार आहे. तर आता निदान तू तरी उतावळेपणा करू नकोस, प्रथम उत्तर दे आणि मग पाणी पी. युधिष्ठिर म्हणाला की जे तुझ्या मालकीचं आहे ते मला घ्यायचं नाहीच आहे, पण जे तुला प्रश्न विचारायचे आहेत तू बिनधास्त विचारू शकतोस. आणि आता शेवटी युधिष्ठिर तयार आहे उत्तर द्यायला, म्हणून आता तो जो आकाशवाणीचा आवाज आहे, म्हणजे यक्षस यमदेव स्वतः, मृत्यूदेव स्वतः प्रश्न विचारतो आहे. आणि आपण म्हणतो ना, यमाच्या दरबारात हे काही चालणार नाही, तोच हा प्रकार आहे. तो यम विचारतो आहे. काय विचारतोय म्हणजे बघा, इतकी कठीण वेळ आली तरीसुद्धा 12 वर्ष वनवास सोसलेला आहे. कधी एकदा आता हा वनवास संपला, आता घरी जातो असं झालेलं आहे. शिवाय तिकडे गेल्यावर आपल्याला कौरव अजिबात राज्य देणार नाही आहेत. आणि काय काय होतं आणि काय काय नाही, कसं हे आयुष्य, तरुणपणाची 12 वर्ष संपली उमेदीची, आणि आयुष्य आता वयोवृद्धीच्या वाट्याला लागलेलं आहे. भाऊ नाही आहेत आपले, हां, वनवासाच्या अंतिम टप्प्यावरती आपले भाऊ नाही आहेत. इतकं सगळं समोर असताना धर्माने वागणं न सोडणारा हा धर्मराज हा असा एकुलता एक दिसतो. आणि मग त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे की किम स्वेद आदित्यम उन्नयती, किम स्वेद आदित्यम उन्नयती. म्हणजे काय? आदित्यम किम उन्नयती म्हणजे आदित्याला, सूर्याला कोण उगवतो? सूर्याला कोण उगवतो? सूर्य उगवण्याला कोण कारणीभूत आहे असं विचारलं. तर युधिष्ठिर सांगतो ब्रह्म आदित्यम उन्नयती. हे जे ब्रह्म आहे, हे चैतन्य आहे, हे परमसत्य आहे, तेच सूर्याला उगवण्यासाठी निमित्त कारण आहे. सूर्य स्वतः काहीही करू शकत नाही. आता इथे त्या यक्ष प्रश्नांची सुरुवात होतीये, पण नुसते प्रश्न आणि उत्तरं नाही आहेत. ज्याप्रमाणे हे सरोवर, हे कसं होतं
की म्हणजे संकेत होता ना विश्वाचा. सरोवर हे काय आहे? विश्व आहे. यक्ष कोण आहे? विधाता आहे तो, या विश्वाला चालवणारा. आणि तो म्हणतोय की या विश्वामध्ये तुला संचार करायचा ना, तुला ह्यांची काय वासनांची तहान भागवायची आहे ना, कर्म कर तू खुशाल. पण एक लक्षात ठेव, कायम म्हणजे कायम हे विश्व, हे सरोवर सगळं माझ्या मालकीचं आहे. आता तू काहीही कर. तुला द्यायची आहेत का नाही माझ्या प्रश्नांची उत्तरं? जीवनामध्ये सुखदुःख वाट्याला येतील, त्यांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स काढायची आहेत. आपल्याला करायचे आहेत सगळं. तर या प्रश्नांची सखोलतेने उत्तर पाहायला आपल्याला खूप मजा येणार आहे. नुसतंच सूर्याला कोण उगवायला निमित्त आहे? तर परब्रह्म. इथे प्रश्न संपत नाही, त्याच्यात खूप घोर गंभीरता आहे. तर ते आपण उद्यापासून समजावून घेणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.